हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आणि आता आपण अशी एक छान भाजी शिकणार आहोत, कारल्याची भाजी, जी मुलांना आवडत नाही, पण आपण जर अशा पद्धतीने केली तर सगळ्या मुलांना ती नक्कीच आवडेल. तर त्यासाठी प्रथम आपल्याला काय काय लागेल ते आपण बघूया. ही भाजी करत असताना सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यावेत. दोघी साईडला टोकांना त्यांना कापून काढावेत आणि मध्ये चीर पाडून शिलनीने त्यातलं बिया काढून घ्याव्यात. तसेच ही भाजी करण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. आणि भाजी सुरू करण्यापूर्वी आपण जे काही कारले धुतलेले होते त्यातल्या मधल्या बिया ज्या शिलनीने काढलेल्या आहेत, त्यानंतर त्या कारल्यांना बारीक असे कापून घ्यावेत. जेणेकरून हे बारीक कापल्याने ती भाजी लवकर शिजते आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला कडवटपणा हा पूर्णपणे निघून जातो. ही भाजी करत असताना सर्वप्रथम हे कापलेले कारले एका कुकरच्या भांड्यामध्ये घ्यावेत आणि त्यामध्ये पाणी टाकून थोडे मीठ टाकावे. नंतर थोडी हळदही त्याच्यामध्ये टाकावी आणि कुकरमध्ये ठेवून त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्याव्यात. शिट्ट्या काढल्यानंतर साधारणपणे ते असे दिसतात. हे दिसल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की कारल्याचं ज्यूस कसं करायचं. याच्यानंतर ह्या पर्टिक्युलर कारल्यांना निथळून घ्यायचे आणि निथळून घेतल्यानंतर साधारण पाव किलो कारल्यांसाठी 2 कांदे लागतात. जास्त टाकले तर अजून छान ती भाजी लागते. 2 कांदे, कोथिंबीर आणि अर्धा इंच चिंचेचा तुकडा, साधारण एवढं आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम दाखवल्याप्रमाणे ते कांदे थोडे लांब कापून घ्यावेत. कांदे कापून झाल्यानंतर सर्वप्रथम कढईमध्ये तेल तापायला ठेवायचे. तेल चांगले तापले की त्यामध्ये थोडी अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की तिच्यामध्ये आपण मगाशी कापलेला कांदा टाकायचा आहे. कांदा हा छान हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला परतायचा आहे आणि त्यामध्ये मग थोडा हिंग टाकायचा आहे. हिंग टाकल्यामुळे काय होतं, पोटाला आपल्याला कुठलीही गोष्ट बाधत नाही, तसेच त्या भाजीला एक स्वादिष्ट अशी चव येते. त्यानंतर त्या कांद्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे चवीनुसार, की जेणेकरून तो कांदा अतिशय छान शिजेल आणि त्या पर्टिक्युलर भाजीला एक छान चव येईल. त्यानंतर त्या पर्टिक्युलर कांद्यामध्ये तिखट टाकायचे. अंदाजे साधारण मी इथे 1 ते 1.5 चमचा तिखट टाकलेले आहे. हे एव्हरेजचे तिखट असल्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा टाकते, पण जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडे अजून तिखट घालू शकतात. तिखट चांगले परतले की आपण जे मगाची निथळलेले कारले आहेत, कारल्याचे काप, ते त्या कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हे पर्टिक्युलर कारले थोड्या वेळ 5 मिनिटं तरी चांगले परतायचे आहे. तेव्हा त्याच्यावर झाकण ठेवायचे नाही आहे. नंतर त्या भाजीमध्ये आपण दाखवल्याप्रमाणे एक अर्धा इंच साधारण चिंचेचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुकडा कापून तिच्यामध्ये टाकायचा आहे आणि मग तिच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि साधारण 3 ते 4 मिनटं चांगलं हे परतायचं आहे. परतताना तुम्हाला दिसत असेल की साधारण त्या कारल्यांचा कलर हा थोडा आपला जे टाकलेलं तिखट आहे, तिखटाचा हळदीचा कलर त्याला येतो. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हे परतताना इतकं छान परतायचं आहे की त्यातलं पाणी हे पूर्ण निघून गेलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आता वेळ येणार आहे गूळ टाकण्याची, जो कारल्याचा कडूपणा हा काढून टाकतो. म्हणून दाखवलेल्याप्रमाणे साधारण आपण जर पोहे खायचे चमचे घेतले तर पोहे खायचे 2 ते 2.5 चमचे गूळ किसलेला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. माझा थोडा मोठा चमचा आहे म्हणून मी 1 चमचा त्याच्यामध्ये गूळ साधारण घालणार आहे. हा गूळ हा अगदी शेवटच्या मोमेंटला घालायचा आहे, कारण गूळ टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे ते भाजीला ओलावा येत असतो. म्हणून गूळ टाकण्यापूर्वी पूर्ण कारल्यातलं पाणी हे पूर्ण ॲब्झॉर्ब होईल इथपर्यंत त्याला चांगले परतायचे आहे. अशा पद्धतीने कारल्याची रुचकर, सुंदर आणि छान अशी भाजी तयार होणार आहे.
ही भाजी तुम्ही खाऊन पाहिल्यास तुम्हाला नक्कीच आवडेल. गरम गरम वरण भातासोबतसुद्धा ही नुसती भाजी आपण खाऊ शकतो. आणि ह्या भाजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर यातला कडवटपणा हा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. तुम्हाला आपण कारले खातोय हे कळणारच नाही. आणि अशी भाजी केल्याने लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात. आणि अशा पद्धतीने केलेली भाजी ही डायबिटीसच्या लोकांनासुद्धा नक्कीच चालते. आणि लक्षात ठेवा, आपण मगाशी जे कारल्याचा रस काढलेला होता, त्या रसाचा ज्यूससुद्धा मी कसा करायचा हे माझ्या अगोदरच्या व्हिडिओत ऑलरेडी दाखवलेला आहे. त्यामुळे त्यातलं पौष्टिकपणा जो आहे तो वाया न जाता तसेच आपल्या आवडीची भाजी आपण चविष्टपणे खाऊ शकतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला शेअर आणि लाईक करा आणि एन्जॉय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.